पुढची बातमी शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा पैशांच्या गड्ड्यांसोबतचा व्हिडिओ काल अंबादास दानवेंनी दिला होता। यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर दळवी आणि आमदार थोरवेंनी संशय व्यक्त केला होता। त्यावरून आता दळवींनी पुन्हा एकदा तटकरेंवर संशय व्यक्त केला आहे। दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ हा तटकरेंना मतदान केल्याबाबत आभार मानल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा दळवींनी केला आहे। तसंच हा व्हिडिओ तटकरेंचा आभार मानणारा आहे। आता तोच व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवींनी केला आहे। रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग रोहा मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं। आमदार नात्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो त्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत। हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो। बघा असं आहे की आम्हा भरत शेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं। आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार। तर अंबादास दानवेंकडून पैशांच्या बंडलाचा व्हिडिओ जारी करत आमदार महेंद्र दळवींवर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महेंद्र दळवी अंबादास दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। तशी नोटीस दानवेंना दळवींकडून पाठवण्यात आली आहे। 8 दिवसांमध्ये दाखवलेल्या व्हिडिओचे पुरावे देण्यासाठी दळवींकडून दानवेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। कालच्या आरोपानंतर मी त्यांना अधिकृत नोटीस दिली आहे। मी मानहानीचा देखील दावा त्यांच्यावर दाखल करणार आहे। आज सभागृहात त्या संदर्भातलं मी निवेदन देखील करणार आहे। पण खरं आहे अंबादास दानवे यांनी अशा पद्धतीचे बालिश बुद्धीचे खेळ करणं राजकारणामध्ये हे त्यांना काय शोभत नाही आहे। आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे, कुठलं पद नाही आहे की नेहमी बदनाम करण्यासाठी अशा पद्धती षडयंत्र रचली जातात आणि मग पक्ष असेल, आमदार असतील, मंत्री असतील यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे कटकारस्थान करतात। आणि म्हणून मगाशी सांगितलं की अंबादास दानवेंकडे आता कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षामध्ये त्यांची पद गेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे डोहाळे त्यांना पडतात। कदाचित मातोश्री त्याच्यामध्ये हे करून त्याचं बारसं नक्की करेल। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या बंडलाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर जोरदार राजकारण रंगलंय। अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचं संगनमत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय। त्यावर सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर देत व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आहे। राष्ट्रसंत व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे बेछूट आरोप करले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकरे नावाचा खलनायक काय करत असेल तर त्याची केंद्र तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। कारण अशा निरागळ, निष्पाप आणि अतिशय व्यवस्थितरित्या म्हणजे मी सांगितलं ना की मधु दंडवते जी सायकलवरती लोकसभेमध्ये जायचे, एस.एन. जोशी साहेबांचं चळवळ कशी होती, गणपतराव देशमुखांचा एसटीचा प्रवास, अशा मालिकेतले थोर राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे आरोप जे बेछूट आरोप केले जातात त्याची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे। सुनील तटकरे जरी आता सांगत असतील का त्यात माझा काय हात नसेल किंवा नाही, तरी पण विरोधकांना आता रायगडमधली एखादी गोष्ट पर्सनली विरोधकांना सांगण्याचं काम सुनील तटकरे आमचे विरोधक म्हणून करत असतातच त्या ठिकाणी। त्यामुळे मी तो शंका ती व्यक्त केलेली आहे आणि याची चौकशी दरम्यान ते स्पष्ट होईल काय आहे ते। नाही बघा की हे सगळ्या गोष्टी आम्हाला आमदारांना बदनाम करण्याचं काम सत्तेमध्ये राहून सुद्धा सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे वेळोवेळी होत असतं आणि म्हणून आम्ही ती भूमिका त्या ठिकाणी काल स्पष्ट केलेली आहे की हे जे काही विरोधकांना खतपाणी देण्याचं काम होत असतं हे रायगडमधून सुनील तटकरेंच्या माध्यमातून सातत्याने होत आहे। तटकरे साहेब असतील किंवा ते महेंद्र दळवी असेल याच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही। सगळेच देशभक्त आहोत आपण, राष्ट्रभक्त आहोत। परंतु तुम्ही म्हणता तसा मला ज्याने व्हिडिओ दिला त्याचा तपास करावा अशी मागणी तटकरे साहेबांनी केली।
कारण त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी दिला, म्हणून त्यांनी ती तशी मागणी केली असावी. कबड्डी संघटनेचे ते प्रमुख आहेत, मीही त्या संघटनेत आहे आणि म्हणून भेटगाठ होत असते. पण तो राजकीय तटकरे साहेबांशी माझं कधीच कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही, हे सत्य आहे. त्यांनी उपहास, उपरोध का खऱ्या अर्थानं भूमिका व्यक्त केली हे मला माहिती नाही, पण तो भूमिका योग्य व्यक्त केली असंच मी म्हणेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.